दोन्ही आहेत? हो ओ ग्रेट, चांगली गोष्ट आहे सर. मग दोघांचे थोडेसे 2-3 मराठी मीडियम, 2-3 इंग्लिश मीडियम क्लासेस तर ते दोन्ही पण अटेंड करत असतील ना? बरं, हो हो हो, दोन्ही करताना. हो चालेल, सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा. बरं ठीक आहे ना. हो ठीक आहे सर. ते जॉईन होईपर्यंत ना मी हो हो. तुमच्याशीच काही क्वेश्चन्स डिस्कस करते. तुम्ही बरं अगोदर चालेल. कॅमेरा ऑफ करून एका जागी बसला तरी चालेल सर, जिथे नेटवर्कचा इश्यू नाहीये. बरं ठीक आहे ना. चालेल. जस्ट हो हो हा चालेल चालेल. तुम्ही रेडी व्हाल तेव्हा सांगा मला. हो हो. मी बघितले मी स्वतः पण ज्यावेळी फिजिक्स शिकवते त्यावेळी जांभूळ घाटच्या नावाने जॉईन झालेल्या मुलांना मी बघितले. हा सर. हा मॅम बोला. हा चालेल सर. माझ्याजवळ काही क्वेश्चन्स आहेत ते मी पटपट तुम्हाला विचारते. बरं. आपल्या तुमच्याकडे 8वी ते 10वी आहे की 12वी पर्यंत आहे? नाही 10वी पर्यंतच आहे मॅडम. 8वी ते 10वी आहे. आणि 8वी ते 10वी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश असं काय काय आहे याच्यापैकी? मराठी मीडियम आणि हा. सेमी इंग्लिश मीडियम. अच्छा, सेमी इंग्लिश वाले आहेत. ठीक आहे, ग्रेट, चांगले. फुल सर इंग्लिश मग नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये ना सेमी इंग्लिश आहे. हो. शिक्षकांचं तुमच्याकडे काय? ओके ओके. शिक्षकांचं काय शॉर्टेज आहे तुमच्याकडे? कोणत्या हो मॅम. विषयासाठी शिक्षक नाहीये? मॅथमॅटिक्स साठी टीचर नाही आहे, परंतु आमच्या ऑफिस कडून अशी एक व्यवस्था केली गेली आहे की एक दुसरी आमची गव्हर्नमेंट आश्रमशाळा आहे, तिथून 3 दिवसासाठी मॅथमॅटिक्स टीचर येतात. अच्छा सोमवार, मंगळवार, बुधवार ते इथं शिकवतात आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार ते आपल्या शाळेवर शिकवतात. अशी अच्छा व्यवस्था केली गेली आहे. हा. आणि अच्छा. मॅम मग दुसरा प्रश्न असा आहे की मी मुख्याध्यापक आहे, तर माझ्याकडे विज्ञान विषय आहे. तर ही शाळा एवढी मोठी आहे की मला त्या ऑफिस मधून निघायलाच वेळ मिळत नाही मॅडम. तर मग हे कॅटापुल्टचे जे आपले मॉड्यूल्स असतात, तर मग ते याच्यावर दाखवतोच मी. अच्छा, ते एक प्रश्न असा आहे की हा कव्हरेजचा एक प्रॉब्लेम आहे. तसे माझ्याकडे 2 राउटर आहेत, तरी पण थोडासा इश्यू आहेच तो. तर आम्ही काय करतो, ते ती रेकॉर्डिंग जी असते किंवा जे काही लाईव्ह क्लास असतो त्याची लिंक डाउनलोड करून तो क्लासेस डाउनलोड करून टाकायचा आणि नंतर मग म्हणजे विदाउट इंटरफरन्स ते
आम्ही विद्यार्थ्यांना दाखवतो. एक लग्न नाही का. हा सर, पण तिथे ना तुमचं युट्यूबचं प्रीमियम नसेल तर ते जे हा डाउनलोड होतं ना ते चांगल्या क्वालिटीमध्ये नाही होत, मग ते लिहिलेलं नीट दिसत नाही मुलांना फळ्यावर वगैरे. दिसतं ना मॅडम, काही त्याचा काही इश्यू नाही. रेकॉर्ड म्हणजे डाउनलोड केल्यानंतर सगळं व्यवस्थित सुरू आहे. अच्छा, पण तरी पण एकदा चेक करून घ्या, कारण युट्यूब जे आहे ते जे डाउनलोड साठी आता सध्या ऑप्शन देतंय ना ते चांगल्या हा पिक्सेल मध्ये डाउनलोड नाही होत. मग त्याच्यामुळे मग आम्ही जे स्क्रीन शेअर करतो किंवा फळ्यावर लिहून त्यांना एक्सप्लेन करतो, पुस्तक शेअर करतो, ते लिहिलेली अच्छा, जे अक्षर आहेत ते क्लिअर नाही दिसत. मग बरं मॅडम, ते एकदा चेक करून घ्या. आणि बरं युट्यूबचं प्रीमियम बघा, महिन्याला पहिला महिना तर फ्रीच आहे, आणि त्या फ्री बरं महिन्यामध्ये तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं डाउनलोड करू शकता. आणि बरं इंडिव्हिज्युअल जो प्लॅन आहे शाळेचा तो ₹150 149 आहे. तर बरं, काही त्याचं हरकत नाही, होत करता येईल. असेल. हा, तर त्याचं बघा काय होतंय. तर मग तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे चांगल्या हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड करू शकता. हा त्याच्यासाठी तर ते कसं घ्यायचंय आणि काय करायचंय मी लिंक पाठवते तुम्हाला युट्यूबच्या, बघून सेम टू सेम तसे स्टेप्स फॉलो करून ते घेऊ शकता तुम्ही. बरं, ठीक आहे ना मॅडम. हा, चला चांगलंय. त्याच्यानंतर ना सर माझा नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की हो, साधारणतः तुमच्याकडे सगळे मिळून 8वी 9वी 10वीचे टोटल किती विद्यार्थी असतील? 8वी 9वी 10वी हम्म. कमीत कमी 240, 220 ते 240च्या दरम्यान. तसे मी अच्छा. टोटल एक्झॅक्ट आकडाही सांगू शकतो तुम्हाला. हा, 8वीत टोटल किती आहेत, 9वीत किती आहेत, 10वीत किती आहेत? बरं, मला ऑफिसमध्ये जावं लागेल. नाही, राहू देत, नंतर सांगा, आता सध्याच इट्स हा, ओके. नंतर सांगायचं. पुढचा हो, प्रश्न मी विचारते. बरं. तुम्हाला वाटते का की आपले डिजिटल क्लासेस खरंच मुद्यांसाठी हेल्पफुल आहेत का? आणि मुलं एक्साइटेड असतात का क्लास अटेंड करायला? गोष्ट अशी आहे मॅडम, आता फक्त माझ्या शाळेची गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहेत. हे फक्त माझ्या शाळेची गोष्ट बोलून राहिलो मी, कारण हम्म. मी आता ही माझी 5वी शाळा आहे. तर बाकी ठिकाणी विद्यार्थी असे नव्हते, परंतु इथले विद्यार्थी थोडा म्हणजे अनइंटरेस्टेड आहेत इन केस ऑफ स्टडीज, असं आहे. पण असं प्रत्येकच नाही आहे, काही मोजके पण करतात ना, अटेंड करतात. अच्छा. तुम्ही हा, माझ्याकडे थोडेफार आमचे रेकॉर्डेड सेशन म्हणा किंवा लाईव्ह सेशन्स बघितलेले असतील, ते हो, तुम्हाला त्या मुलांच्या दृष्टीने ऍज अ शिक्षक म्हणून उपयुक्त वाटतात? नक्कीच नक्कीच, बिलकुल, डेफिनेटली. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. हो त्याच्यानंतर सर मॅम. हा, मला आणखी हे विचारायचंय की हो मी आता ऑलरेडीच डाउनलोड करून वगैरे त्यांना दाखवत आहे. ह्या हो बाबतीमध्ये जर तुम्हाला तरी पण कधी काय हेल्प लागली तर मला सांगा. व्हिडिओजला कुठे शोधायचंय, कसं डाउनलोड करायचं, त्याच्यासाठी आपली ऑलरेडीच आधी मीटिंग झालेली होती. त्याचं हो रेकॉर्डिंग पण मी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. हो आमचं ना आणखी ना एक्स्ट्रा मुलांना काय हेल्प होऊ शकते, जसं की बघा लँग्वेज इंग्लिश स्पीकिंग किंवा करिअर बरं. काउन्सिलिंग करिअरसाठी, किंवा आणखी अच्छा. काही हेल्प तुम्हाला अपेक्षित आहे का आमच्याकडून आता जे चाललंय त्याच्या व्यतिरिक्त? काउन्सिलिंग तर आमच्या अधीक्षक मॅडम करतातच, परंतु इंग्लिश स्पीकिंग हा चांगला एक सब्जेक्ट आहे. आणि ठीक आहे, मला वाटते त्याचं थोडंसं हे झालं तर खूप छान होऊन जाईल. चालेल. आम्ही त्याच्याबद्दल आमचं काम चालूच आहे, पण तुम्हाला बरं. पण विचारलं की तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल किती ते. ठीक आहे सर, हो, ह्या इंग्लिश स्पीकिंग साठी ना आम्ही गेट बॅक करूच तुम्हाला तसं, ते त्याचं कधी बरं, काय चालेल. करायचं ते. बरं, त्याच्यानंतर ना सर आता पुढचे प्रश्न ना मुलांशी संबंधित आहेत. ते बरं. तुमची 10वी मधून मुलं जी पास आउट होतात ती कुठे पुढे बरं. जातात पुढच्या शिक्षणासाठी? आता पहा मॅडम, जसं या शनिवारी JEE नीट वगैरेची सराव परीक्षा आम्ही आयोजित केली आहे माझ्या शाळेत. हम्म. ठीक आहे. आता ते सध्या चिमूर इथून इथून जवळ चिमूर आहे, तिथे हम्म. शिकून राहिले. काही नागपूरला गेले. तर तरीही पास आउट झाले, तरी पण त्यांच्या करिअरसाठी गायडन्ससाठी
हेल्पसाठी आम्ही आता नीटची वगैरे परीक्षा अरेंज केली आहे, सराव. ती शनिवारी होणार आहे आणि त्याच्यानंतर मग बघू काय होते ते. सर, समजा तुमच्या वर्गातून म्हणजे शाळेतून 10वीला 50 मुलं पास आउट झाली, ती 50च्या 50 मुलं पुढे शिकतात का? हो हो, कोणी ड्रॉपआउट नाही होत 11वीला 10वी नंतर सोडूनच दिलं? मुली सुद्धा? प्रमाण फार कमी आहे, शिकतात मुलं. अच्छा, मेजॉरिटी शिकतात. आणि तुमच्याकडे मग मुलींच्या बाबतीत स्पेशली अशा केसेस आलेत की हल्ली तर गावाला असं चालतं ना काही काही ठिकाणी, की मुलगी 9वी मध्ये किंवा 10वीत आहे आणि पेरेंट्स म्हणाले की नाही, तिचा दाखला माघारी घ्यायचंय, तिचं लग्न करायचंय असं? नाही नाही मॅडम, नाही. नाही होत. कमीत कमी 10वी पास आउट होतातच. मग नंतर त्यांचं काय होते, आता आमच्याकडे 11वी नसल्यामुळे आपण ते तेवढं कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. हा, पण नॉर्मली इकडे नाही आहे तसं. कमीत कमी 12वी पास आउट झाल्यानंतरच त्याचं लग्न वगैरे होते. अच्छा सर, आणि तुमच्याकडे थोडीशी तुम्हाला जर कल्पना असेल ह्या गोष्टीची, 10वी पास आउट झाल्यानंतर मुलं जास्त करून, खास करून तुमच्या स्कूलचे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स याच्यातलं काय घेतात? सायन्स फार क्वचित विद्यार्थी घेतात आणि आर्ट्स जास्त घेतात, सायन्स खूप कमी घेतात. हो, ओके, ठीक आहे. ते तुम्हाला वाटते का हे लँग्वेज मुळे असेल? सायन्स सगळं इंग्लिश मधनं असतं, आर्ट्स तर मराठीतून करू शकतो. हा, असंही होऊ शकते. तसं आता आमच्याकडे इंग्लिश मिडियम असल्यामुळे, म्हणजे सेमी इंग्लिश मिडियम असल्यामुळे पोरं धजावतातही काही फार. जसे सेमी इंग्लिशचे आहेत तर पोरं सायन्स घेतात, पण काही म्हणजे आर्ट्स कडे वळून जातात, अशा टाईपचं नाही का. सर, मग हे तुमच्या जर म्हणजे पास आउट ऑलरेडी झाले 4-5 वर्षापूर्वी आणि त्यांच्या मुलांच्या गावाला कसं आपल्याला लगेच इकडून तिकडून माहिती मिळते, छोटं लोकसंख्या असल्यामुळे, तर त्या इन्फॉर्मेशनच्या आधारित शेतीमध्ये पण जातात मुलं, शेतीला पण प्रोफेशन निवडतात? हो हो, तरी किती असतात? 50 मधून किती मुलं शेतीमध्ये जात असतील? 10 वगैरे. 10 वगैरे, ओके, ठीक आहे. म्हणजे 20% जवळजवळ शेतीमध्ये जातात. ठीक आहे सर. हो, सर, गर्ल्स एज्युकेशन साठी आपण काय स्पेशली काय करतोय का? गर्ल्स साठी गर्ल्स साठी असं स्पेशली वेगळं काहीतरी मुलांपेक्षा असं काही पण उपक्रम? सध्या नाही असं काय? हो, अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही फक्त माहिती गोळा करतो, जेणे की आम्ही काय करू शकतो या हिशोबाने. सर, आणि ना जे पालक तुमच्याकडे येतात अधूनमधून, पेरेंट्सची मीटिंग असते आपली, त्या पेरेंट्सला मुलांना शिक्षण देताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्याची काही कल्पना आहे तुम्हाला? म्हणजे पॅरेंट्सला म्हणता का? हो हो, पेरेंट्सला काय अडचणी येतात? काहीही अडचणी नाही, कारण आम्ही नाही का त्यांचं रायटिंग मटेरियल, पुस्तक, त्यांना जे त्यांची मेडिटेशन जे आहे तेही आम्ही करतो, त्याच्यामुळे त्यांना काहीच त्रास नाही, कुठलेही काही इश्यूज नाही आहेत त्यांचे, त्यांना काही त्रास नाही. अच्छा, पण हे अच्छा, तुमचं तर वसतिगृह असल्यामुळे मग ट्रॅव्हलिंगचा पण इश्यू नाही, मुलं इकडेच राहतात है ना? ट्रॅव्हलिंगचा इश्यू नाही. आणि सर, असे काही, तसं तर आता कमी असतात असे इश्यू, पण असे काही सामाजिक इश्यू आहेत ज्याच्यामध्ये समाजामध्ये काही गोष्टींमुळे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्रास होतो वगैरे, असं काय? खास नाही मॅडम, असं काही त्रास नाही. मुली मुलांची असमानता असते, तर मुलींना जास्त शिकवत नाहीत वगैरे, असं काय? मॅडम, इकडे
असं आहे की मुलींना जास्त शिकवतात अच्छा आणि हे मुलं जे आहेत काय करत नाही, यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, लागत नाही. त्याच्यामुळे मुली जास्त शिकतात, मुलं कमी शिकतात, असा इश्यू आहे. चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे मग हो. कदाचित मुलींची संख्या जास्त असेल मुलांच्या तुलनेत. जवळपास 19-20 म्हणजे जवळपास सारखीच आहे. अच्छा अच्छा. सर हा आता तुमचे जे शाळेपासून तुमचं ते मुलींचं हॉस्टेल मुलांचं हा मुलींचं जवळच असेल है ना? म्हणजे 2 मिनिटाच्या रस्त्यावर. अच्छा 2 जवळच आहे. मिनिट. हा प्रिमासेस आहे ना, पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. अच्छा प्रिमासेस ग्रेट. म्हणजे सगळं काही आहे. हो. ठीक आहे. सर मग इथे ते आपल्या हॉस्टेलमध्ये त्यांना हो जे पण बेसिक गोष्टी पाहिजेत जसं की स्वच्छ पाणी प्यायला, वॉशरूम्स आणि हो इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळं आहे व्यवस्थित? मॅडम आपल्याकडे 3 आरो आहेत. हम्म. अ, मुलांच्या वसतिगृहाकडे, मुलींच्या वसतिगृहाकडे आणि जिथे जेवण करतात मुलं तिथे पण एक आरो आहे. पाणी भरपूर आहे आणि लाइटिंगची व्यवस्था इतकी आहे की बिना टॉर्चनी I think he is at halt and his students they are joining. Sulakshana, one question which I thought I want you to ask them. That chapter-wise worksheets which we give them, and before the exam, if we give them the question paper, practice question paper of all the 5 units or 10 units, which is going to come in the examination, is going to help the teacher. Second thing, the lesson plan, if we give it to the teacher, is this going to help them in their language? So these are the two things: A, lesson plan, and B, question paper. So chapter wise and before the exam, just ask them, is it going to help them? Over to you. ओके ओके. हा सर. हा हा म्हणजे बोला मॅडम. इलेक्ट्रिसिटीचा पण काही प्रॉब्लेम नाहीये, इलेक्ट्रिसिटी पण आहे. नाही. हो ठीक आहे ठीक आहे सर. सर लाईट वगैरे गेल्यावरती मग लाईट गावाला कारण जात असते ना बऱ्यापैकी? हो लाईट जेव्हा जाते इथली लाईट वेगळीच आहे, म्हणजे गेल्याबरोबर मेणबत्ती लावायच्या पूर्वीच लाईट येऊन जाते, म्हणजे ओके. इश्यू नाही तेवढा. तरी अच्छा पण मी इमर्जन्सी लाईट्स लावल्या शाळेत. अच्छा अच्छा अच्छा. ओके. ते चार्जेबल हा आपल्या ज्या बॅटरीज असतात हा ते. हो हो. ठीक आहे सर. सर आणि इथे तुमच्याकडे जी मुलं शिकतात आहेत ना त्यांच्या हो वडिलांचा जो आहे प्रामुख्याने काय व्यवसाय असतो? मेजॉरिटी शेतकरी वगैरे असे आहेत का? मॅक्झिमम मॅक्झिमम. शेतकरी, लेबर. अच्छा शेतकरी कामगार असेच आहेत. असे हो हो हायली नाही तर चला कमीत कमी ग्रॅज्युएट वगैरे झालेले शिक्षक पेरेंट्स असे नाहीयेत शिकलेले 15वी वगैरे फार. झालेले हो फार हो कमी. फार हो. अच्छा. सर एक प्रिन्सिपल म्हणून म्हणा किंवा एक टीचर म्हणून तुम्हाला आता बर मुलांचा हे सगळं ओव्हरऑल सगळा विकास घडवताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस समोर येतात? मॅम चॅलेंजेस असे आहेत सध्या माझ्या डिपार्टमेंटचाच इश्यू चालू आहे की माझ्याकडे सध्या विद्यार्थी संख्या आहे 519. ठीक आहे. पूर्ण शाळेची? पूर्ण शाळेची म्हणजे वर्ग 1 ते 10 पर्यंत 519 विद्यार्थी आहेत. त्या मानाने टीचर लोक कमी आहेत, कारण 2-2 सेशन. आणि मागच्या वर्षीपर्यंत कसं होतं की मानधन शिक्षक घ्यायचे आम्ही, म्हणजे डिपार्टमेंट द्यायचा प्रोजेक्ट ऑफिस. या वर्षी एकही मानधन शिक्षक दिलेला नाहीये. आता आम्ही लोक 9 लोक आहोत फक्त शिक्षक लोक, मला धरून 9. त्याच्यामध्ये खूप धावपळ होऊन राहिली, कारण 2-2 सेक्शन आहेत. मग त्यांचे अटेंडन्स प्रत्येक क्लासमध्ये आता 4थ्या वर्गापर्यंत सोडला, आता 5व्या वर्गात तर 85 विद्यार्थी आहेत मॅडम, 2 सेक्शन मिळून. आणि असेच 60च्या वरच विद्यार्थी संख्या आहे. तर शिक्षक संख्या कमी असल्यामुळे खूप धावपळ होऊन राहिली.
अटेंडन्स घ्यायला अर्धा तास होऊन लागून राहिला. आणि फोरक्लास हा कर्मचारी कमी आहेत, त्याच्यामुळे माझी खूपच धावपळ होऊन राहिली. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, हे माझ्या या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत ना, ते थोडेसे डांबरट जास्त आहे. तर त्याच्यामुळे नाही का शाळेची तोडफोड, जसे मी तुम्हाला आता सांगितलं की आपण इमर्जन्सी लाईट्स लावल्या जिथे तिथे, हे पोरं चोरून नेतात, फोडतात. काल अख्खा बोरिंग तोडला मॅडम विद्यार्थ्यांनी. सीसीटीव्ही 32 टीव्ही लावले, सीसीटीव्ही कॅमेराज 32 लावले तुम्ही. त्याच्यापैकी आता सध्या दुरुस्त केले तर त्याच्यापैकी 9 कॅमेरा फुटल्यात. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा, शालेय जे सुविधा आहे त्याची नासधूस, हाच मला मोठा गंभीर प्रश्न आहे मॅडम. आणि लोक कमी असल्यामुळे एवढ्या मोठ्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, क्लासरूम स्वच्छ ठेवणे, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आरोग्याची व्यवस्था. एवढी मोठी शाळा आहे, त्याच्यामुळे 10-12 पोरं दररोज बिमार असतातच. तर त्यांना दवाखान्यात नेणे, लोक कमी आहेत. मग आता कसं तरी माझी धावपळ खूप होऊन राहिली मॅडम. हा इश्यू आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, मी समजते, मी नोट करते ह्या सगळ्या गोष्टी. सर आणि ना तसं तर तुमच्या मुलांकडे सध्या मोबाईल वगैरे नसतातच, पण ना पुढे जाऊन आम्ही ना त्यांना डिजिटल अवेअरनेस, हे आपलं सायबर सिक्युरिटी, AI, इंटरनेटचा सेफ वापर वगैरे कसा करावा, हे सगळे सेक्शन्स पण पुढे मुलांना आम्ही शिकवणार आहे. तुम्हाला मग वाटतं त्याचा फायदा होईल? मॅडम, त्यांच्याकडे जरी मोबाईल नसले, काही मोजक्या विद्यार्थ्यांकडे आहेतही, पण ते आम्हाला दाखवत नाही. पण त्यांना मोबाईल मॅनेज करता येते आणि त्यांना त्याचा फायदा होईलच. आता त्यांच्याकडे फोन पे वगैरे नसेल कदाचित, पण ते पोरं हँडल करू शकतात आरामात. तर त्यांना अवेअरनेस असलाच पाहिजे. छान आहे सर. आम्ही ना असं प्लॅन करतोय दोघांसाठी पण, चांगले जे विद्यार्थी असतील आपल्याकडे व्यवस्थित शिकतात त्यांच्यासाठी पण, आणि खास करून तुमच्यासारखे प्रिन्सिपल्स आणि टीचर्स जे आम्हाला सपोर्ट करतात, जे मुलांना जास्तीत जास्त आपण एज्युकेट करू चांगल्या पद्धतीने, त्यासाठी तर मुलांसाठी स्कॉलरशिप्स, चांगल्या सिलेक्टेड स्कूल मधल्या मुलांना जे आहेत ते लॅपटॉप्स वगैरे पण आम्ही हायर स्टडीज साठी यूज होतील तर ते पण वितरण करण्यासाठी प्लॅन करतोय. आणि स्कूल्सला पण, टीचर्सला पण स्पेशल रेकॉग्निशन म्हणून काहीतरी असं सन्मानाचं पण आम्ही प्लॅन करतोय. तर तुम्हाला वाटतं त्याने पण जरा थोडंसं मोटिवेशन मिळेल? होईल मॅडम, होईल, है ना? नक्कीच होईल. हो, ठीक है सर, चालेल. मला तुमच्याकडून जी इन्फॉर्मेशन हवी होती मी आता lesson did you ask about the lesson plan and the worksheet? हाँ मैम, मैं और भी टीचर्स होंगे ना इनके, तभी बात करती हूँ. अच्छा ठीक है. हाँ, तर मॅम मी आता असं करतो की जिथे विद्यार्थी बसले आहेत तिथे ते जॉईन झाले असतील कदाचित, कॅमेरा वगैरे लावला आहे. हो, झालेत सर, ते जॉईन झालेत ना? हो, जॉईन झाले. तर मी बरं मॅम, माझं काम झालं असेल तर मी थोडासा ऑफिस मध्ये काम आहे मॅडम. लास्ट एक फक्त तुम्ही जाता जाता 2 प्रश्न. आम्ही ना मुलांना ना वर्कशीट देणार आहे सर, तर त्या वर्कशीट तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी तुम्ही सोडवून घ्याल का, प्रॅक्टिस म्हणून? आपलं म्हणजे नॉर्मल प्रश्नपत्रिका सारख्याच असतील त्या, तर त्यांची अजून जरा जास्त चांगली प्रॅक्टिस होईल. मग चालेल का तुम्हाला? I think he's back to his office. There's no internet connection, so he can speak to the students now and teachers, those who are with the students. अच्छा, स्टुडंट्स, गुड आफ्टरनून मुलांनो.
तुमच्या बरोबर जे कोणी टीचर्स असतील त्यांना अनम्यूट करायला सांगा. अच्छा, मॅम आहेत बहुतेक ना तुमच्या बरोबर. मॅमला तिकडे अनम्यूट बटन दाबायला सांगा, म्हणजे तुमचा आवाज मला ऐकायला येईल. Ask this girl's name. She's the smartest. She understood you faster than anyone. See? Ask her name. Ask her name. बेटा, ज्याने आता अनम्यूट केलं तुझं नाव काय आहे? पुढे ये तू, थोडस 2 मिनिटं पुढे ये. तुझं काय नाव आहे? अच्छा, तुमचं बहुतेक ना तिकडे थोडासा ना आवाजाचा माईकचा प्रॉब्लेम आहे. खूप छोटासा आवाज येतो, मला नीट कळलंच नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. एक काम कर बेटा, ह्याला म्यूट कर. तिथे कोण टीचर आहे त्यांना जरा असं बोलवू जरा. हा, सुलक्षणा, इनके पास प्रोजेक्टर है. प्रोजेक्टर में शायद 2 वे कम्युनिकेशन मुश्किल है, तो मोबाइल से ही किसी को आवाज देनी हाँ, पड़ेगी. इसलिए मैंने टीचर को ही बुलाया है. करेक्ट करेक्ट. तो वो मोबाइल से दे कैन कनेक्ट एंड दे कैन, मतलब प्रोजेक्टर से दे विल सी यू एंड दे विल आंसर यू फ्रॉम देयर मोबाइल. एक मिनट, मैं ना सर को कॉल ही कर लेती हूँ. अच्छा, गर्ल्स, तुम्ही शाळेमध्ये सगळे गर्ल्स आहात? मुलं पण आहेत ना? फक्त मुलीच आहेत की मुलं पण आहेत? अच्छा, मी ऑप्शन देते मग. तसं फक्त मुली असतील तर हात वर करा. तुमच्या पूर्ण शाळेमध्ये, तुमची कन्या शाळा आहे का? फक्त मुलीच असतात शाळेमध्ये? नाही ना, मुलं सुद्धा आहेत ना? मग मला मीटिंग मध्ये आज मुलं नाही दिसत आहेत. मुलांना बोलवलं नाही का मस्ती करतात म्हणून? असं आहे का? बरं, ठीक आहे. 8वीच्या कोण कोण मुली आहेत जरा हात वर करा. अच्छा, ओके. 9वीच्या कोण आहेत? ओके ओके. हा, मला आता ह्याने जरा बेटर दिसते. ठीक आहे ठीक आहे. सर, प्रशांत सर, तुम्ही सुद्धा आहात का इथे? बरं, ठीक आहे. मुलांना मला आता थोडस काही क्वेश्चन्स विचारायचे. बाहेर गेलेत सर? बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. मला आता तुम्ही सांगा, तुम्हाला शिकवलेलं समजतंय का? आधी 8वीच्या मुलांशी आपण बोलूयात. 8वीचे सगळे हात वर करा. ओके, ठीक आहे. आता 8वीच्या गर्ल्स मग सांगतील. बेटा, मला एक सांगा की
तुम्हाला शिकवते जे ऑनलाईन शिकवलं जातंय, तुम्ही हे पहिल्यांदाच असं काहीतरी ऑनलाईन अटेंड करत असाल ना, तुम्हाला शिकवलेलं समजतंय का? समजते तुम्हाला खरं खरं? अच्छा, तुमच्यापैकी कोणी कोणी ऑनलाईन क्लास अटेंड केलाय त्यांनी हात वर करा. सगळ्यांनीच केलाय ना? मग शिकवलेलं समजतंय तुम्हाला? समजत असेल तर हात वर करा. ऑनलाईन क्लास मध्ये जे शिकवलं जातं ते समजत असेल तर हात वर करा. अच्छा, एक काम करूया आपण. मॅम, तुम्ही जर तिकडे असाल ना तर कोणत्या तरी एक स्टुडंटला जवळ जरा बोलवून त्याला विचारा ना हे क्वेश्चन्स. हा, बोला ना. हा मॅम, एकेकाला 8वी मधून कुठल्या तरी एका स्टुडंटला पुढे बोलवा. कारण आता सुमित सांगितलं कुणाची एका स्टुडंटला बोलवा, 8वीच्या एकाला पुढे बोलवा. बेटा तुझं काय नाव आहे? माझं नाव पलक आहे. काय आहे परत बोल. पलक. हो हो. ओ पलक, तू ऑनलाईन क्लास ज्यावेळी अटेंड करतेस बेटा, तुला समजतं का शिकवलेलं? कारण थोडी भाषा वेगळी पडते ना शहरातली गावातली. हो. नाही समजत? काय नाही समजत? कुठला विषय नाही समजत? अच्छा, नाही समजत तुला? कुठला विषय नाही समजत? काहीच नाही समजत? अच्छा, बरं. काय कशामुळे काय प्रॉब्लेम होतो? काय समजाय पूर्णच नाही समजत? अच्छा, बरं. अच्छा, तर 8वी मधून तुला नाही समजत की सगळ्यांनाच नाही समजत? सर्वांनाच समजत मॅम. सर्वांनाच नाही समजत. बरं बरं, ठीक आहे बेटा, ठीक आहे. मॅम, आता 9th मधून कोणाला तरी बोलवा. बेटा तुझं नाव सांग. प्रांजली. प्रांजली. प्रांजली, 9th मध्ये तुला समजतं का शिकवलेलं? नाही मॅम. जसं आता मराठी विषय वगैरे तो पण नाही समजत? मराठी किंवा हिंदी विषय आहे ते पण नाही समजत? मॅम, मराठी विषयासाठी मॅम आहे. अच्छा, तुम्हाला समजते ना? मी ऑनलाईन बद्दल विचारते. आम्ही जे तुम्हाला ऑनलाईन शिकवते ते नाही समजत? नाही मॅम. नाही. सायन्स, गणित काहीच नाही समजत? नाही. अच्छा, काय समजायला प्रॉब्लेम काय होतो बेटा जेव्हा की आपण मराठीतूनच बोलतोय आणि शिकवतोय ना? सर शिकवून सांगतात ते समजत नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाहीये. ठीक आहे, तू जाऊ शकतेस बेटा. मॅम, 10th मधून आता एखाद्या स्टुडंटला बोलवा. हॅलो मॅम, मी तनुश्री गजानन कुमरे. अच्छा, परत एकदा नाव सांग बेटा. तनुश्री गजानन कुमरे. तनुश्री. तनुश्री, तू आतापर्यंत, अच्छा, मला बघितलेस तू याआधी? नाही. नाही पाहिलं तुम्हाला याआधी? ऑनलाईन क्लास घेता वेळेस बघितला. तू आधी म्हणते नाही, नंतर म्हणते बघितले. अच्छा, मी काय शिकवलंय आतापर्यंत सांग जरा 10वी मध्ये? सायन्स, केमिस्ट्री, इंग्लिश वगैरे तुम्ही शिकवत होत्या ना? अच्छा, ठीक आहे बेटा. मला सांग, ऑनलाईन मध्ये तू आता जेवढे पण सेशन्स अटेंड केले असतील, आपल्या जवळजवळ 1 तासाचा एक क्लास असतो, तर त्याच्यातलं थोडंफार पण काही समजत नाही का?
मॅम जसे की टीचर टॉप क्लासमध्ये शिकवतात तर समजून सांगतात, एक्झाम्पल असतात. पण ऑनलाईन क्लास होते तेव्हा मॅम तेवढं काही समजत नसते. अच्छा, तर ऑनलाईन मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय समजायला. हो, प्रत्यक्षात शिकवलं नाही, ऑनलाईन शिकवण्यात खूप फरक आहे बरं. मॅम. अच्छा, बरं, ठीक आहे बेटा. हे ना म्हणूनच आम्ही नोट करतोय की आपण अजून त्यांना चांगलं कसं बनवू शकतो. अच्छा, आतापर्यंत किती व्हिडिओज तरी किती क्लास अटेंड केले असतील तुम्ही 10वीच्या मुलांनी? आता पोळ्याच्या नंतर आम्ही जेव्हापासनं शाळेमध्ये आलो तेव्हापासून. तरी 10, 12, 15 किती झाले असतील? हो, 12 वगैरे केले असतील. 12 वगैरे केले असतील. तुम्ही आता लाईव्ह क्लासमध्ये नाही जॉईन होत ना, तुम्हाला डाउनलोड करून दाखवतात है ना? लाईव्ह म्हणजे ज्यावेळी खरं क्लास चालू आहे त्यावेळी नाही जॉईन होत ना, जसं की 10वीचा क्लास आधी 11:30 वाजता असायचा. हो, 11:30 ते 11:30ला 10वी वाले नाही जॉईन होत. अच्छा, बरं, ठीक आहे बेटा. अच्छा, मला आता एक गोष्ट सांग तू. जेवढे पण क्लासेस तुम्ही अटेंड केले, कुठल्या कुठल्या विषयाचे क्लास झाले? सायन्सचे झाले होते आणि इंग्लिश. सायन्स आणि इंग्लिश. मॅथ्स नाही झाले अजून? केमिस्ट्री. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे बेटा, ठीक आहे, चालेल, तू जाऊ शकतेस. थँक्यू सो मच. मॅम कडे फोन दे आता जरा. वेलकम मॅम. मॅम कडे देऊ की सरांकडे? चालेल, सरांकडे दिलं तरी चालेल. काय करायचं? मॅमकडे घ्या. ठीक आहे बेटा, तू जाऊ शकते. आणि इकडे प्रोजेक्टर वरती जे मुलं बसलेत ना, तुम्ही मीटिंगला एंड करू शकता. प्रांजली, पुढे येऊन मीटिंगला एंड कर बेटा. तुझ्या बाजूने तिकडे बघ, लाल बटन असेल त्याच्यावरती दाब. तुम्ही वर्गात गेला तरी चालेल. हा हा, ये कर कर. मॅम. हा बेटा. अरे, सरांकडे गेलेलीस ना तू, सरांकडेच द्यायचा ना मग. देऊ का सरांकडे? हा, सरांकडेच दे. सरांशी जरा 2 मिनिटं मी बोलते आणि मग ठेवते. हो मॅम, आमचे टीचर टॉप कधीपर्यंत नाही येतील? हा, काय? आम्हाला टीचर टॉप म्हणजे कळलं नाही मला. आमचे जे प्रेड नाही होत आहेत ते प्रेड. अच्छा बेटा, ते ना आता आमच्याकडे त्याचं काही सोल्युशन सध्या तर नाहीये. म्हणूनच आम्ही काय करतोय ना, तुम्ही ऍक्च्युली मला असं वाटतंय आमचे पहिल्यापासून सुरुवातीपासून जे क्लास झालेत ना, ते एका लाईनीमध्ये तुम्ही नसेल ऐकल्यामुळे मधनं मिस झाल्यामुळे ना तुम्हाला समजत नाहीये असं मला वाटतंय. आता बघ, 10वी मध्ये की नाही, तू मराठी मीडियमची की तू सेमी इंग्लिशची आहेस की इंग्लिश मीडियम? सेमी इंग्लिशची ना. हा, तर बघ, माझा 10वीचा काल क्लास झाला. कालचा क्लास तू अटेंड केलास की नाही मला माहिती नाही. तर आपला तो विद्युत धारेचा जो धडा आहे ना, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, तो चालू केला. तर तो एकदम सुरुवातीपासून चालू केलेला आहे. तर ते तुम्ही एकदम पहिल्यापासून जर ऐकलं तर सगळं समजेल. मला वाटतं मधनं ऐकल्यामुळे तुम्हाला ते समजत नाही, कारण त्याच्या आधी काय शिकवलं त्याची लिंकच लागली नसेल ना. बरं, चालेल, तू सरांना दे फोन, मग मी सरांशी बोलते.
हा बोला मॅडम. सर बस फक्त आता 2च मिनिटं घेईल मी तुमच्या आणि मग आपण मीटिंग संपूयात. आता जेवढं मुलांशी इंटरॅक्ट केलं ना सर, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांना समजत नाहीये. आणि जेवढं मला आता समजतंय ना, प्रॉब्लेम माहिती सर काय असू शकतो की ह्याच्यासाठी मला कळते की तुमच्याकडे मॅनपॉवर खूप कमी आहे, पण मी बघितलं तुमचे स्टुडंट स्मार्ट आहेत. तर सर तुम्ही काय करा ना, तो व्हिडिओचा लिंक म्हणजे मी रेकॉर्डिंग गेल्या क्लासची तर ऑलरेडी शेअर केली आहे की आपण धड्यानुसार प्लेलिस्ट मधून कसं डाउनलोड करू शकतो. तर मला असं वाटतंय की सिक्वेन्स मध्ये व्हिडिओ नाही बघितलेत, अधनं व्हिडिओ बघितल्यामुळे मग मागे काय झालंय त्याचा त्यांना थांब पत्ता नाहीये ना. जसं आता उदाहरणार्थ काल मी फिजिक्सचा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टर चालू केला 10वीचा, तर मग ह्यांनी तो अटेंडच नाही केलेला आहे, राईट. तर चॅप्टरच्या पहिल्या लेक्चर पासून यांनी लाईनीमध्ये बघितलं तरच ह्यांना समजेल सर. तर तुम्ही ना 8वी 9वी 10वीतून मॉनिटर निवडून द्या. धड्यांची नावं तर त्यांना माहितीच आहेत, ती धड्यांची नावं सर्च करून आपलं यू कॅटपुल्ट फाउंडेशन पुढे टाकलं की पूर्ण त्यांना प्लेलिस्ट दिसेल, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आणि मग ते मॉनिटरचं काम असेल की ते लाईनीमध्ये ना, आज आपण पार्ट 1 बघितला तर उद्या पार्ट 2 बघूया, परत पार्ट 3, मग त्यांना सर व्यवस्थित हे समजेल. आणि चांगल्या क्वालिटीसाठी जरा ते युट्यूब प्रीमियमचं पण बघूया, मी त्या सगळ्या लिंक पाठवते. आणि आता लास्ट क्वेश्चन, हा सर, त्याचा मग ते व्यवस्थित डेटा मेंटेन करतील ना हे मॉनिटर मुलं, तर मग तुम्हाला पण आयडिया येईल की काय काय दाखवून झालंय आणि काय काय दाखवायचं राहिलेलं आहे, हे ना. ते व्यवस्थित सुव्यवस्थित होईल, ते सुनियोजित होईल. म्हणजे एक कम्प्युटर टीचर पण आहे माझ्याकडे 2. हा, त्यांची हेल्प घेऊ शकतात. ते टीचर्स जर मुलांना गाईड करतील तर मग मुलंच हँडल करतील, फक्त टीचर लक्ष देतील की ते व्यवस्थित करतात की नाही, है ना. सर आवाज येतोय माझा? सर तुमचा आवाज नाही येते मला. Okay, so हा बोला मॅडम. हा सर, तुमचा आवाज आता येतोय. सर आता एक लास्ट क्वेश्चन, हे आपण बघ लेसन प्लॅन बनवतो ऍज अ टीचर म्हणून, है ना, की आज मुलांना आपण काय काय शिकवणार आहे, त्याच्यामध्ये फळ्यावरती कोणतं काम दाखवणार आहे वगैरे. हे लेसन प्लॅन समजा जर आम्ही बनवून दिले तुम्हाला टीचर्ससाठी, तुम्हाला ते उपयोगी होतील का? हो मॅडम, नक्कीच होतील. कारण आमचे लेसन प्लॅन ते तुम्हाला सूट होतील का? कारण काही टीचरचं असं असतं ना, नाही मी स्वतः ठरवणार मला कसं कसं काय काय घ्यायचं असं वगैरे, तर काही नाही ना. नाही नाही मॅडम, तुम्ही दिला तरी चालेल. चालेल चालेल सर, ठीक आहे सर. मी फक्त सांगितलं ना तसं करा, आणि मग मी 10-15 दिवसांनी परत तुम्हाला कॉल करेल, किंवा मग फक्त मुलांबरोबरच मीटिंग घेईल आणि ते कम्प्युटर टीचर्स वगैरे जे असतील, तर मी जसं सांगितलंय ना सर, ते प्लीज तसं करून बघा. तर त्याने मुलांना फायदा नक्की होईल. कारण आपण मराठीतच शिकवतोय, त्याच्यामुळे न समजण्यासारखं असं काही नाहीये, पण ते उलट बघितल्यामुळे मग ते समजत नसेल त्यांना. करेक्ट करेक्ट. ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ दिला. नंतर आता मी 10-15 दिवसानंतर कॉल करेल मग तुम्हाला. बरं, ठीक आहे ना. ठीक आहे सर, थँक्यू फॉर जॉईनिंग.